पारितोषिक दिले जाईल निलेश दादा यांच्याकडून. आणि मागच्याच मॅच मध्ये टायटन्सचे विशाल यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक निलेश दादा यांच्याकडून दिलं जातं. जोरदार टाळ्यांनी स्वागत असावं विशाल यांचं. 100% आपला खेळ सिद्ध केला तर म्हणजे विशालाने स्वतःला खूप कमबॅक केलं. मागच्या मॅचमध्ये थोडा बॅड फॉर्म चालू होता, पुढच्या सामन्यामध्ये देखील त्याने चांगली कमबॅक देखील केली. त्याचा मानकरी होता म्हणजे विशाल. सामन्याला होते सुरुवात सेकंड मॅचला, नॉकआउटची सेकंड मॅच. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता अनुज यांचा. राजेश सर एक मिनिट, सॉरी क्षमा आज मी तुम्हाला थोडं अडवल्याबद्दल. आपण एक पारितोषिक आपल्याला पाहायला भेटतं इकडे की मन्नू स्पोर्ट्स कडून अगर एखादा पण चौकार या मॅच मध्ये लागतोय तर मनोहर चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक चौकारावर. आणि ते प्रकाश दादा आलेले आहेत स्टेजवर, त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी बसून घ्यावं. प्रकाश दादा यांनी सचिन मानकर जिथे कुठे असतील कृपया दादा आपण स्टेजचे संपर्क साधावा. बघा बादल यांचा पहिला चेंडू होता फेस करत असताना मामा यांच्या गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती हलक्या पद्धतीने चेंडू खेळून घालण्याचा प्रयत्न होता. कारण चेक केलं या चेंडूला, लाईन चेक केली बादल याने. एक चांगला फलंदाज आहे बादल, खूपच अशी सुंदर गोलंदाजी देखील होते प्रशांत यांची. स्वतःला थोडं कमबॅक केलंय, डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू आगेच 2 धावा खर्च केल्या आहेत या षटकात. यावेळी देखील सिंगल घ्यायचा प्रयत्न होता, हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न देखील होता. मी देखील प्रेक्षक वर्गाला देखील विनंती करेल की तुमच्या जवळ जर चेंडू येत असेल तर कोणी पडद्याच्या आतमध्ये हात टाकून चेंडू पकडू नका. थोडं पडद्याला देखील स्पर्श होतो या चेंडू, त्याच नंतर तुम्ही देऊ शकता, याची नोंद घ्या आपण. यावर देखील फटका सुंदर होता, मात्र नॉन स्ट्राईक यांच्या तो फलंदाज आहे अनुज यांना, त्यांना शरीराला हा चेंडू लागतोय. त्याच आगे जर त्याचा खेळाडू जर थोडासा सफल झाले असते अनुज, नक्कीच त्या चेंडूवर चौकार तरी पाहायला भेटला असता आपल्याला. तिकडे मागे जर क्षेत्ररक्षण देखील आहे त्याचं देखील क्षेत्ररक्षण सुंदर झालं असतं कदाचित. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करतो धाव फलकावरील धाव बघतो आपण 4 धावा, 5 चेंडू 4 धावा. यावर फटका सुंदर होता, पुढे सरसाव देऊन लेग साईड स्वरूपात मारण्याचा प्रयत्न अनुज यांचा. मात्र 1 धावेवरती समाधान ठेवले मामा यांनी अनुज यांना. अनुज देखील खूप आयर्ली विभागांमधून सुंदर अशी फलंदाजी करत असतो. एक मोठा खेळाडू त्याला बघितलं जातं. सातत्याने आपल्या धावसंख्येमध्ये धाव फलकावरती 5 धावा झाल्या धाव फलकावरती. ते म्हणजे MS स्पोर्ट या संघाची मन्नू स्पोर्ट म्हणता येईल. संघ देखील तेवढाच मोठा संघ देखील आहे तो म्हणजे BK स्पोर्ट, म्हणजे प्रशांत उर्फ मामा यांच्या अंडरमध्ये हा संघ बघतोय. त्यांच्या कॅप्टनच्या खाली हा संघ खेळत असताना नवीन गोलंदाज आला तो म्हणजे नाव काय बोलायचं, बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज ते म्हणजे विशाल. पहिला चेंडू टाकल्यानंतर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. कुठल्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये, बॅट्समनला थोडासा बांधून ठेवल्यासारखा झालाय. थोडंसं आपल्याला फटकेबाजी देखील करावी. बघा बादलसाठी देखील प्राइज आलाय. तुम्ही जर या चेंडूवरती आउट होता तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. यावर देखील पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पायाचा वेध घेतला जातोय. बॅटमध्ये काय चेंडूचा येत नाहीये आणि या चेंडूवरती मात्र 22 स्वरूपात 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. याच एका धावेने धाव संघ पुढे सरकते, ते म्हणजे 7 आकड्यावर आपण. या दोन्ही संघांमध्ये आपल्याला संघर्ष बघायला भेटेल. राजेश सर आपण बघू शकता दोन्ही संघाचा संघर्ष आपल्याला, आणि दोन्ही संघाकडे उत्कृष्ट असे खेळाडू सुद्धा आहेत. मन्नू स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आणि BK स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आपल्याला दोन्ही संघांमध्ये एक उत्कृष्ट असे फलंदाज आपण इथे बघू शकतो. अनुज उर्फ गाऱ्या ऑलराऊंडर त्यांना म्हटलं जातं. पहिलाच बॉल उचलला आणि मी सांगितल्यानुसार, परंतु बॉल थोडासा वरती गेलेला आहे आणि 1 रनातच समाधान मानावं लागेल. कारण की थोडी नशिबाची साथ भेटत नाहीये अनुज यांना. चांगले फटकेबाजी करतो, शॉर्ट सिलेक्शन पाहायला भेटतं आपल्याला, पण तीच जो चेंडू जातो ना गॅप मध्ये थोडस टायमिंग थोडं पाहायला भेटत आपल्याला. यावर देखील पुढे खेळण्याचा सर्वांनी
राजेश सर, प्रत्येक चौकारावर 201 रुपयाचं पारितोषिक ऋषी यादव यांच्याकडून लावलं गेलेलं आहे. तर आपण पाहू शकतो का नाही पारितोषिक का लागू होणार नाही. ज्या प्रकारे खेळपट्टीवरती खेळ सुरू आहे ना त्याच प्रकारे पारितोषिक प्रेक्षकच्या माध्यमातून लावले जातात. कारण की खूप दोन्ही साईडला सामना होताना पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस देखील बैठक शॉट करण्याचा प्रयत्न होता अनुज यांचा, पण मात्र सिंगल डबलला प्राधान्य नक्कीच दिलं जातंय. अटेम्प्ट चांगला होता अनुज यांचा, पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्याने नक्कीच या चेंडूवरती एक धाव मात्र प्राप्त केली. या एका धावने धावसंख्येचा विचार करतो धाव फलकावरती आपण 9 या आकड्यावरती धावसंख्या गेली. 5 चेंडू 9 धावा. या चेंडूवरती अनुज काहीतरी कर बाबा. फटका सुंदर आहे, मात्र तिथे प्रोडक्शन होतं. फेकी करेल तोपर्यंत एका धावावरती अनुज यांना समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्येचा विचार करा धाव फलकावरती आतापर्यंत धावा झाल्या आहेत. 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा खर्च केलेत. ते म्हणजे बीके स्पोर्ट या संघाने. कुठेतरी बादवाने अनुज यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न सफल होतोय. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ तर झालेला आहे. उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील. बघूया 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एकीकडे बादल असतील तर एकीकडे अनुज असतील. सुंदर अशी मॅच नॉकआउट पद्धतीची ही मॅच चालू आहे. सुपर 6चा राऊंड चालू आहे. पहिल्याच मॅच मध्ये टायटन संघाने बाजी मारली, पुढच्या फेरीमध्ये दाखल केले टॉप 3 मध्ये. आणि मात्र बीके स्पोर्ट आणि मुंबई स्पोर्ट या संघामध्ये दुसरी लढत पाहायला भेटते आपल्याला सुपर 6ची. त्यामध्ये 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा खर्च केला आतापर्यंत बीके स्पोर्ट या संघाने. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज बघतोय आपण. आशिष आलाय, उर्फ पद्दू या नावाने ओळखला जातो आपल्या या विभागामध्ये. तोच आशिष बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू सांगतात पंच. दोन्ही हात वरती करतात समांतर रेषेमध्ये आणि वाईट स्वरूपात एक धाव. धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 11 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अनुजच्या सर्वात पहिला धक्का लागतोय तो म्हणजे मुंबई स्पोर्ट या संघाला. नक्कीच अनुज यांचा प्रयत्न तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न थोडासा चेंडू मात्र शरीरापासून थोडा दूर ठेवला तो म्हणजे आशिष यांनी. आणि या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केली. आणि आपण पाहू शकतो फलंदाजीसाठी आलेले आहेत ओजेश, मन्नी स्पोर्ट्स मधील एक फलंदाज ओजेश. गोलंदाज करत असताना आशिष और पद्दू आपण बघू शकतो. सर्वात मोठा झटका त्याने मनोज स्पोर्ट्स या संघाला दिलेला आहे अनुज घाऱ्या यांचा विकेट घेऊन. आता पाहू शकतो आता पुढे काय होतं. आणि बॉल उचललेला आहे. वाईट +1 2 रनांचा भर मनोज स्पोर्ट्स या संघाला मिळाले. ते एक चेंडू धावसंख्या झालेली आहे 14. आपण पाहू शकतो पुन्हा उचललेला आहे बॉल आणि अतिशय छान असं उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला इथे बघायला भेटेल. आशिष यांच्याकडून आज आपल्याला उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे बघायला भेटत आहे. गोलंदाजी करत असताना आशिष, त्यांना सामोरे जातील फलंदाज ओजेश. बॉल उचललेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे आऊट. पुन्हा एकदा मनोज स्पोर्ट्स या संघाला धक्का लागलेला आहे. यानंतर पुढील होणारा सामना
कृष्णा मित्र मंडळ वर्सेस रिंकू 11 यांच्या कर्णधारांनी कृपया स्टेजवर नाणेफेकीसाठी यावे अशी मी त्यांना विनंती करतो. सुंदर अशी गोलंदाजी होते आशिषच्या माध्यमातून. स्वतःला थोडंसं कमबॅक करतो आशिष देखील. या षटकामध्ये देखील विचार केला ना आशिषने, कुठले मोठे फटकेबाजी देखील आली नाहीये, कुठला चौकार देखील आला नाहीये षटकामध्ये. रॉकी आपण कृपया पिंटू भायाशी एकदा बोलून घ्या. खूपच अशी सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. वाईट चेंडूवरती आली विकेट, मात्र फलंदाज होतील बाद, त्याला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन आणि मात्र ओव्हर मात्र समाप्त होईल. वाईट चेंडूवरती जर विकेट आले तर चेंडू काउंट केला जाईल. धावसंख्या झाली धाव फलकावरती 15. 18 चेंडू अगेन्स्ट धाव संख्या खर्च केली आहे ती म्हणजे 15 धावा. धाव फलकावरती आपण बघतोय बीके स्पोर्ट यांच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी आत्तापर्यंत करत आलेत. अनुजांना देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर बादल देखील ते शांत आता खेळतायत, त्यांना देखील शांत ठेवलं आतापर्यंत. आणि बादल वागे यांच्यासाठी पारितोषिक इथे लावले गेलेले आहे. एक चौकार, अगर बादल यांनी या बॉलवर एक चौकार मारला त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे आशिष वागे यांच्याकडून धावसंख्या ठेवण्यात दिलेलं आहे. 16 धावा बघतो धाव फलकावरती. आणि बादलची आता विकेट गेली तर 1000 दादा लागलेला आहे. दादा निलेश दादाने आत्ता जस्ट मला सांगितलं होतं की बादलची अगर विकेट जाते तर 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि पारितोषिक दिलं गेलेलं आहे. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील. बादल कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया वादावाद घालू नका, पंच डिसिजन देतील. ठीक आहे, पंचांचा रिव्ह्यू आहे, एकदा चेक करा. हाय करण चेक करतील. करण एकदा चेक करा आपण. चला पंचांचा देखील डिसिजन आलाय, थोडा अंपायरचा डिसिजन. वाईट चेंडू, पण हे सुद्धा खूप मोठा धक्का आहे मन्नी स्पोर्ट्ससाठी. राजेश सर आपण बघू शकता आणि बॉल सुद्धा काउंट झालेला आहे. ते पाहूयात आता या सामन्यात पुढे काय होतं. पाहूयात कोण सामना जिंकेल, मन्नी स्पोर्ट्स की बीके स्पोर्ट्स. पाहूयात यानंतर कृपया रिंकू 11 तसेच वर्सेस कृष्ण मित्र मंडळ यांच्या कर्णधारांनी स्टेजवर नाणेफेकीसाठी यावं. कृपया मी त्यांना विनंती करतो. रिंकू 11चे कर्णधार आणि कृष्णा मित्र मंडळ या संघाचे कर्णधार यांनी कृपया स्टेजवर येऊन नाणेफेकी करावी. लवकरात लवकर यांनी स्टेजवर यावे. नक्कीच ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला भेटतं बॅक टू बॅकचं विकेट, चल मी आया ही सिच्युएशन पाहायला भेटतं आपल्याला. त्यामुळे मनस्फोट या संघाची कुठेतरी संघ बॅकफुटला गेलाय. मनस्फोट या संघ चांगली खेळी आतापर्यंत केली आहे बीके स्पोर्ट या संघाची. त्यांचा प्लेयर नाही काय इसका सीएम नाम है अभी जो आया भाई तुझे जा मत ना तुझे आउट हो गया उसका नाम उसका अजीत नाम बॉलरचं नाव काय आहे बॉलरचं नाव काय रोहित किती बॉल आले एक आला 3 बॉल आले ना चला शेवटचे षटक कृपया कृष्णा मित्र मंडळ संघाच्या कर्णधारांनी स्टेजवर यावे आणि रिंकू 11 संघाच्या कर्णधारांनी स्टेजवर यावे नाणेफेकीसाठी. कृष्णा मित्र मंडळाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी नाणेफेकीसाठी. कृष्णा मित्र मंडळाच्या कर्णधारांनी वाईटने धावसंख्येचा विचार करतो. धाव फलकावरती आपण झाले धोनी मिश्रा 19 धावा. कृष्णा मित्र मंडळाच्या कर्णधारांना मी विनंती करतो त्यांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. रिंकू 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. कृष्णा मित्र मंडळाच्या कर्णधारांना मी विनंती करतो मनोबा आपण लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी.
या चेंडूवर देखील विकेट आली आहे. मात्र अर्धा संघ देखील पवेलियनमध्ये दिसतो आपल्याला. कुठेतरी बॅकफुटला पूर्णपणे संघ जाताना पाहायला भेटतोय तो म्हणजे मोनिस्पोर्ट हा संघ. आणि बीके स्पोर्टचा जर मी विचार केला ना या मॅचमध्ये देखील खूप चांगली अशी गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी माझे थोडेसे एक्स्ट्रा देखील आले त्या एक्स्ट्रामध्ये देखील विकेट मात्र ती आली आहे व्हाईट चेंडूवरती. खूप आणि मी शिवाजी मामा यांना विनंती करतो की मामा आपण येऊन येते नाणेफेकी करावी. रिंकू 11 वर्सेस कृष्णा मित्र मंडळ आणि येथे नाणेफेकी होत आहे. काय रे? आणि टॉस इथे रिंकू 11 संघाने जिंकलेला आहे. आणि रिंकू 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे रिंकू 11 संघाने. पंचा आता 2 धावा आहेत ना 2 धावा धाव संख्या 2 वाढ होईल. धाव संख्या झालेली 22 आणि लक्ष्य आहे 23. धाव संख्या कमी आहे पण पाहूयात आपण. ज्या प्रकारे आपण या लीगचं सुरुवात झाली होती ना तेव्हा आपण बघत होतो वन साइड सामने होते. खूप हाय स्कोरिंग मॅच पाहायला भेटले होते आपल्याला. पण ज्या प्रकारे आता नॉकआउट सुपर 6 सामने सुरू झाले सुविधा तर कुठेतरी कमी गतीचं आपल्याला क्रिकेट पाहायला भेटते. खूप धावसंख्या बघतो कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्येक संघ खेळतोय. कारण की प्रत्येक खेळाडूला ना प्रत्येक प्लेयरचा गेम समजलेला आहे. ज्या प्रकारे लीग फॉर्मॅट आपण खेळतो ऐक ना स्कोर बोर्ड आहे का अजून? हॅलो चला मनस्फोट आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. कुठे गेला तो जितेश? कुठे गेला? बीके स्पोर्टचे सलामीचे फलंदाज बघितलं तर एक साईडला स्ट्राईक वर असेल पदू, नॉन स्ट्राईक वर असेल प्रशांत. नक्कीच ही जोडी बीके स्पोर्ट्ससाठी सलामीची जोडी असेल. आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळले गेलेत बीके स्पोर्टच्या माध्यमातून. मन्नू स्पोर्टचं जर बघितलं तर कमी कमी 30 ते 35 धावा हव्या होत्या या मॅचमध्ये पण कुठेतरी बॅकफुटवर गेले. परंतु मॅच अजून कुठे गेली नाही. डिफेन्स करू शकतात. बादल चांगला गोलंदाजीची चांगली पात्रता नक्कीच बादलच्या हातामध्ये नक्की. पहिला चेंडू पद्दूसाठी असेल. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू 9+1. आशिष वाघे यांच्याकडून बादलसाठी पारितोषिक आलंय नक्की. विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल बादलसाठी. पद्दूची विकेट घेतली तर नक्कीच बादलला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जर तुम्ही कमी धावा जर डिपेंड करत असेल तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करू शकत नाही. प्रत्येक धाव महत्वाची असेल. अँड्रम क्रिकेटमधील जर हे 2 फलंदाज बघितले 2 खेळाडू बघितले प्रशांत आणि पद्दू एक नावाजलेले क्रिकेटपटू नक्कीच भरपूर अनुभव आहे. डिक्लेअर स्वरूपात धावसंख्येत 1 नंबर. पंच 1 धावा असेल ना आताची
डिक्लेअर स्वरूपात नक्कीच नक्कीच पद्धत रिक्स कोणती घेणार नाही. धावसंख्या नक्कीच जास्त नसल्यामुळे नक्कीच एकेरी धावेवर नक्कीच लक्ष असेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता बादलचा, क्लिक झाला नक्की पद्धतीला, सन्मान दिला त्या चेंडूला. स्ट्राईकवर असेल प्रशांत मामा या नावाने नक्कीच या ऐरोली नगरीमध्ये असो या दिघा नगरीमध्ये मामा या नावाने नक्कीच प्रशांतला नाव दिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. क्षमता आहे, कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत. यादव नगरसाठी वॉन्टेड टीम मधून खेळत असताना कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकलेत आणि वॉन्टेड टीमचा नक्कीच दबदबा राहिला. या नवी मुंबई अँड्रम क्रिकेटमध्ये बघितलेला ऐरोली दिघा विभागामध्ये वॉन्टेड टीमचा नक्कीच दबदबा राहिला आहे. एकत्र टीम मध्ये खेळणारे खेळाडू आज आपल्याला वेगवेगळ्या टीम मध्ये खेळायला बघायला भेटत आहेत. नकारात्मक चेंडू बादल कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू नॉकआउटच्या सामन्यामध्ये करो या मरोची स्थिती असताना नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. भीमक्रांती मित्रमंडळाच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं आयोजन, चांगली स्पर्धा या यादव नगरीसाठी भेटीसाठी आले. सातत्याने 2 वर्ष ही स्पर्धा पार पडली. तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण आहे. ट्रॉफीसाठी नक्कीच ट्रॉफी सर्व संघ मालकांचं लक्ष असेल. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक षटकामागे धावसंख्या पोहोचली ती एक षटकामागे धावसंख्या झाली ती 9. मला वाटतं बादलची कमीत कमी 5 ते 6 रनाची ओव्हर असावी होती, परंतु ती 9 रनाची ओव्हर गेले पहिल्या षटकामध्ये. एक षटकामध्ये धावसंख्या झाली ती 9. टीम मीटिंग करू नका विनंती असेल. पंचांनी तिथे No run. बॉलर का नाम क्या है? अजीत अनुज. गोलंदाजी बार केलं बघेल तर एक अनुभवी खेळाडू नक्कीच या नावाची अन्नू नावाची नक्कीच या 2 ते 3 वर्षामध्ये चर्चा राहिले. नक्कीच अडीतडीचा सामना असेल. एक साईडला पद्दू, पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. आगली वेगळी एक गोलंदाजीची शैली आपल्याला बघायला होती अन्नूच्या माध्यमातून. पहिला चेंडू अवांतर धावेवर कुठेतरी लक्ष द्यावं लागेल मंडू स्पोर्ट्सला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं. या टप्प्यावर नक्कीच तुम्ही गोलंदाजी केली तर नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल करावा लागेल अन्नूला. कारण की 1-2 धावा नक्कीच डिफेन्स करावे लागतील तुम्हाला. मॅचमध्ये इन व्हायचं असेल, या स्पर्धेची ट्रॉफी हातामध्ये घ्यायची असेल तर प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. कारण की नक्कीच हे वर्ष गेलं तर नक्की 365 दिवस तुम्हाला या ट्रॉफीची वाट बघावी लागणार आहे. पंचांनी नकारात्मक डिसिजन दिलं. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी अन्नूच्या माध्यमातून बघायला भेटते. स्लोवर पद्धतीचा चेंडू फटकावला ऑफच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण तिथे पद्धतीच्या बॅटमधून BKC अरे ब्रँडेड चौकार. जसा अन्नूने बॉल सोडला नक्कीच पद्धतीने नक्कीच तो ओळखला. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. शॉटला टाइम दिला. ऑफच्या दिशेने खणखणीत चौकार खेचला अन्नूच्या गोलंदाजीवर. 2 चेंडू मागे धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा फटका सजवलाय लोकच्या दिशेने. पद्धतीच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. काय आपला 3 शॉट होता.
फक्त बॅटला दिशा दाखवली, बॉल गेला सीमा रेषेपार. धन 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 करत बॉल गेला सीमा रेषेपार. धावसंख्येत 4 ने भर होते, धावसंख्या पोहोचते ते 20. 3 चेंडू मागे धावसंख्या पोहोचले ते 20. आणि डॉट चेंडू असेल हा. 0-0 डॉट. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. नक्कीच आता बघितलं तर बीके स्पोर्ट्सला कुठे घाई करायची गरज नाही. सामना जवळजवळ ते विजयाच्या दिशेने गेलेले आहेत. धावसंख्या झाली ती 22 धावा धावफलकावर पोहोचल्यात. 2 षटकामागे धावसंख्या झाली ते 22. अजून 2 धावांची मला वाटतं आवश्यकता असेल, अजून 1 धावांची आवश्यकता असेल. अजूनही उर्वरित 2 षटक आहेत. कोणती घाई करायची गरज नाही मला वाटतंय. आणि उपांत्य फेरीमध्ये जवळजवळ दाखल झालेत बीके स्पोर्ट्स. ट्रॉफीच्या जवळजवळ आलेत बीके स्पोर्ट्स. आणि निलेश दादा फुटबॉल नक्कीच त्यांच्यावर चेहऱ्यावर खुशी असेल. त्यांचा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन बीके स्पोर्ट्स, अभिनंदन. हार्ड लक म्हणता येईल. मन्नू स्पोर्ट चांगला खेळ केला, चांगला खेळ खेळत होता. बादलचाही चांगला गेम होता. त्यानंतर मन्नू